तर मला सांगायचं नव्हती लव्ह स्टोरी, तर मारून मुटकून आणून बसवलंय लव्ह स्टोरी सांगायला. हे बघा जागतं उदाहरण. मला पहिला मुलगा असा होता जो भेटायला आलाय आणि त्याने मला सांगितलं ना, लोक शॉक होतात. फेसबुकवर लोकांना असं वाटतं की, आणि त्याने मला प्रपोज केल्यावर मी काय आन्सर केलं. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी माझ्या नवऱ्याला बसवलंय माझ्या सोबत मारून मुटकून, जे की तुम्हाला कळणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये. तर मी सांगणार आहे आमची लव्ह स्टोरी. तर काय लव्ह स्टोरी आहे आणि कशी स्टार्ट झाली, आणि आमची लव्ह स्टोरी मी पहिल्यांदाच सांगते फेसबुकवरची आहे. तर कशी झाली फेसबुकवरनं आणि काय काय प्रॉब्लेम्स आले, तर हे सगळं मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर याचे 1-2 पार्ट होऊ शकतात. मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करेल, कारण मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या की थोडक्यात जास्त काही सांगायचा प्रयत्न कर, वाढवणार नाही, प्रॉमिस, माझ्यावर विश्वास ठेवा. थोडक्यात तर नाही होणार, 3-4 पार्ट तर नक्की होतील. थांबा, आधीच घाबरेल माझं ऑडियन्स. सो गाईज, मी सांगणार आहे लव्ह स्टोरी. तर मी लास्ट व्हिडिओमध्ये सगळ्यांना क्वेश्चन विचारला होता की माझी लव्ह स्टोरी सांगू का. तर मला खूप छान रिस्पॉन्स आला आणि सगळ्यांनी खूप साऱ्या कमेंट्स केल्या की हो सांग म्हणून. तर चला मी करते स्टार्ट लव्ह स्टोरी सांगायला. आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी खूप माझा नवरा केला रे, आधी बोललेच नाही. तर ना मला त्याच्यावरनं पण खूप कमेंट आल्या, हो तुझाच नवरा आहे. सो एक्स्ट्रीमली सॉरी, जरा जास्तच माझा नवरा झाला. इथून पुढे मी नाव घेईन आदित्य. तर चला स्टार्ट करूया आपण व्लॉगला लव्ह स्टोरीच्या. तू बारीक दिसतोय, मी मोठी दिसते. झालेच बरं, पण बोल. एक तर मला सांगायचं नव्हती लव्ह स्टोरी, तर मारून मुटकून आणून बसवलंय लव्ह स्टोरी सांगायला. हे बघा जागतं उदाहरण आहे त्याचं. हे बघा हाताला लागले माझ्या. बघा बोचकारलंय तिनं मला. या माणसाला याचं लक्ष नसतं इकडे तिकडे. स्वेटशर्ट घालायला गेला आणि दणकने हात लागलाय त्याच्या कपाटाला, आणि त्याला ते लागलेलं आहे. उगीच कपाटाला लागलेलं असतं तर एकदम असं कोच पडली असती, ते असं बारीक असं बोचकारल्यागत दिसलं असतं का. करायचं व्हिडिओ बघणारे सांगते करायचं का चालू. पडला मोबाईल पडला. सो गाईज, आम्ही भेटलो आहोत फेसबुकवर. असं कुणाला सांगितलं ना, लोक शॉक होतात. फेसबुकवर लोकांना असं वाटतं की फेसबुकवरची लव्ह स्टोरी सक्सेस होत नाही, म्हणजे ऑनलाईन कुठल्याही प्लॅटफॉर्मवरची लव्ह स्टोरी सक्सेस होत नाही. आणि 99% खरं पण आहे ते. नाहीच होत चांगलं. खरं तर ते तसं चांगलं नसतं, पण आमच्या बाबतीत चांगलं झालंय. आणि कधी कधी असं असतं ना की 100तून एखादा व्यक्ती आपल्याला भेटतो तसा, आणि लव्ह स्टोरी सक्सेस पण होते. तर असं नाहीये की आपण फार घाबरलंच पाहिजे आणि सगळेच फेक लोक असतात, असं पण नाहीये. सोशल मीडिया तसा काही गोष्टींसाठी खूप चांगला आहे. आमच्यासाठी तर खूप 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 चांगलं आहे. डिपेंड्स ऑन कसे लोक भेटतात आयुष्यात, आणि कशी जर्नी आपली स्टार्ट होते आणि कशी एंड होते. काही लोक खूप फ्रॉड पण करतात. तर देवाच्या कृपेने माझ्यासोबत असं काही झालं नाही. याचं काय आहे तेव्हा, माझ्यासोबत लय वाईट झालं. आता ते त्या गोष्टी लव्ह स्टोरी सांगायची. सो गाईज, माझी BSc कंप्लीट झालेली. तर मी BSc नंतरनं मी BScच्या सुट्टीमध्ये काय करायचं, मम्मी पप्पाला हेल्प पाहिजे. तुम्ही पण माझ्या घरचं बॅकग्राऊंड बघितलेलं आहे. तुम्ही खूप आधीपासून काही लोक ब्लॉग्स बघतात किंवा टिकटॉक किंवा इंस्टाग्रामवरनं बघितले. सो मग मला असं झालं की आता सुट्टीत काय करायचं घरी बसून. मग मी जॉबला लागली मनसरमध्ये. गावापासून लांब होतं, आमच्या इकडे कायमच ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम, पण मी केलं कसं तरी ॲडजस्ट. आणि एकच महिना जॉब केला मी. तर तिथे महायू ई सेवा केंद्रामध्ये त्यांनी एक सेवा स्टार्ट केली होती. तर त्यांना एक
पर्सन हवं होतं जे की कॉल अटेंड करेन आणि इन्फॉर्मेशन देईल. तर त्याच्यासाठी मी होते आणि मला इतकं काही काम नव्हतं. तर वायफाय वगैरे सगळं फ्रीचं होतं. मग काय करणार, मग काय 24 तास केलं. मोबाईल बघायला भेटत होता. 12 तास पण नाही, 9 तास. ओके. तर ना त्या तासांमध्ये वायफाय मला फ्री होतं. तर मग काय करायचं, मग फेसबुकवर टाइमपास करत बसायचा. दुसरं काही नव्हतंच, फेसबुकच होतं. ओके. नाहीतर मग फोटोज काढत बसायची माझे स्वतःचेच, मी सेल्फीज काढत बसायची. लय वेळ होतो मला फोटोज काढायचं गावाकडे असून सुद्धा. हा, तर मग फेसबुक स्टार्ट केलेलं मी. माझं तसं चालू होतं, पण मी कोणाशी चॅटिंग नाही करायची. मला खूप सारे मेसेजेस यायचे, हाय हाय हाय. तर एक मेसेज आला ह्या साहेबांचा, बोला. पहिला रिक्वेस्ट पाठवली मी, मग रिक्वेस्ट एक्सेप्ट केली नाही, परत कॅन्सल केली, परत पाठवली. असं 4-5 वेळा झालं. मग नंतर 6व्या वेळेस एक्सेप्ट केली. मग त्यानंतर मेसेज टाकला हाय म्हणून. मग तिकडून काय रिप्लायच आला नाही. परत मेसेज टाकला हाय. मग त्यानंतर परत दुसरा मेसेज टाकला की तू काय करतेस. मला ना खूप साऱ्या फेसबुकवरनं रिक्वेस्ट यायच्या आणि ना त्याच्यामध्ये ना कॉमन जे मेसेजेस यायचे ते असे होते की तू खूप छान दिसतेस, नाईस डीपी, हाय, गुड मॉर्निंग. काय संबंधच नाही, ओळख नाही पाळख, कोण रिप्लाय देणार आहे बरं. छान दिसते म्हणजे काय, मी काय अशी अप्सरा दिसते की मला हा मी लय भारी दिसते चला रिप्लाय देऊ, असं काही नव्हतं माझं. की मला वाटायचंच की नाही उगीच आपलं चाललेलं आहे टाइमपास. याने मला 4-5 मेसेजेस केलेले आहेत, त्याचे मी आन्सर दिलेले नाहीत. आणि ना मी प्रोफाईलमध्ये आतमध्ये जाऊन मी प्रोफाईलमध्ये आतमध्ये जाऊन बघायची की कोण आहे तो माणूस, फेस आहे का, की विदाऊट फेस लोक फ्रॉड पण करतात. तर याचं मी 4 वेळा इग्नोर केलं. नंतर न बघितलं तर त्याचं नाव पण इतकं डेंजर होतं फेसबुकवर. काय होतं माहितीये, रेबेल कोकणे. तो एक मूवी आला होता साऊथचा, त्याच्यामध्ये त्या हिरोचं नाव रेबेल होतं मे बी. तर त्याच्यावरनं, आणि हा खूप डेंजर आहे. हा, आणि हा याचा फेवरेट ऍक्टर आहे. त्यात त्याचा स्वभाव पण इतका डेंजर सर्किट आहे. तुम्हाला असं वाटत असेल की याची बायको खूप बोलतीये आणि हा हिचा नवरा ऐकतोय, असं काय नाहीये. ते दिसतं तसं नसतं. ओके. तर पॉइंटवर येऊ. तर मी रेबेल बघून मग नाही रिप्लाय दिला. त्याच्यानंतर त्याने नाव चेंज केलं, आदित्य कोकणे. मग त्याने मला मेसेज केला सकाळ 8 वाजले होते 11 जानेवारीला. मॉर्निंगला मी निघाले होते जॉबला, बस स्टॉपला बसले होते. याचा मेसेज आला, काय करतेस, तू काय शिकतेस, असा मेसेज आला होता. ओके, म्हटलं चल काहीतरी विचारलंय ना चांगलं. मग मी रिप्लाय दिला की माझं BSc झालंय, BSc बॉटनी झालेलं आहे. मग त्याने विचारलं कुठून, कुठल्या युनिव्हर्सिटीमधून. तर मी सांगितलं. मग मी त्याला विचारलं तू काय करतोस. मग त्याने सांगितलं माझं BPed झालंय, मी MPed करतोय पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. बरं, गावाकडची पोरगी पुणे युनिव्हर्सिटी सांगितलं, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये MPed करतोय, मास्टर डिग्री. छान वाटलं, गुड इम्प्रेशन. मग आकाशात ओढायला लागली तेव्हा. हा, आकाशात ओढायला लागली तेव्हा. नाही असं काही नाही. मग काय झालं, मग नंतर मग गप्पा चालू झाल्या नॉर्मली, जास्त कंटिन्युअसली गप्पा मारायला लागलो. मग नंतर ना बोलणं कंटिन्युअसली चालू झालं ना की हा याला पाठवायचीच होती. तुम्हाला मी सांगते, याला पाठवायचीच होती, मला नव्हतं पाठवायचं. मला काही काम धंदा नव्हता, मी रिप्लाय दिला. आणि आता भांडणं झाली का म्हणत असते मलाच काम नव्हतं काही. तर मग आमची स्टार्टिंग 11 जून पासून झाली बोलायला, 2016 पासून. मग आम्ही एकमेकाशी बोलायला लागलो, गुड मॉर्निंग, गुड. त्यानंतर ना तू सांगितलं की तुला पुढं काय करायचंय. मग तू मला बोललीस की मी DMLT करायचा विचार करते. ओके, तिकडे सांग. मी DMLT करायचा विचार करते. तर ऍक्च्युली तुला व्हायचं होतं डॉक्टर, पण तुला होता नाही आलं डॉक्टर. मग त्यामुळे त्याच फील्ड रिलेटेड तू काहीतरी करायचं म्हणून DMLT करण्याचा प्रयत्न तू करत होतीस. आणि मग तुला कॉलेज माहिती नव्हते, कसं करायचं, कुठे जायचं ते माहिती नव्हतं. मग मी तुला काय म्हणलं की मी सध्या गावाकडे आहे, सुट्ट्यासाठी गावाकडे आलेलो आहे, तर मी तुला इन्क्वायरी करून 2 दिवसात कळवतो. तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये म्हटला मी विचारतो इथे DMLT होते का. आणि माझी फ्रेंड होती, ती म्हटली DMLT करूया, एक कोर्स आहे, 1 वर्षाचाच कोर्स आहे. तर म्हटलं चला करूया. मला ॲक्च्युली डॉक्टर व्हायचं होतं, बट घरची परिस्थिती तशी नव्हती आणि इतकं पण काही नॉलेज नव्हतं. तेव्हा काही चांगले स्मार्टफोन नव्हते, एक छोटासा डब्बा फोन होता, तो पण जुना होता पण होता. तर त्या फोनवरनंच आम्ही भेटलो. तर
असं झालं की मग हा मला म्हटलं मी तुला शोधून देतो. मग ह्याने पण काही शोधलं, माझ्या फ्रेंडने तिने शोधलं. नंतर ना मग मी पुण्यात यायला लागले. मग ते महिना गेला आमचा स्टार्टिंग. तू कॉलेजचं नाव सांगितलं मला की असं असं हडपसर मध्ये कॉलेज आहे, तर तिथं तू इन्क्वायरी करशील का, तुझी ओळख असली तर. मग मी म्हणलं बरं ठीक आहे चालेल, मी चौकशी करतो. मग त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट केलं, सर्व माहिती घेतली आणि त्यानंतर हिला सांगितलं. मग त्यानंतर ती आली पुण्यामध्ये, ती अजून तिची मैत्रीण आणि 2 फ्रेंड मुलं, असं 4 जण मिळून आले. इन्क्वायरी केली त्यांनी, ॲडमिशन ते घेतलं. ॲडमिशन करून झाल्यानंतर मग त्यांना बघायचं होतं रूम राहायला. मग तिथंच कॉलेजच्या सरांनी सजेस्ट केलं की इथे रूम भेटतात तुम्हाला, तर तिथं जावा आणि इन्क्वायरी करून मग ते रूम ते सगळे भेटल्या. मग ॲडमिशन करून झाल्यानंतर परत गावाला गेली मॅडम. त्यावेळेस आमचे नंबर एक्सचेंज झाले होते. गाईज मला पहिला फोन आदित्यने केला आणि मी नाही का जस्ट हॅलो, मग तिकडे हॅलो आदित्य बोलतोय. मला आदित्य नाव खूप आवडायचं तुम्हाला सांगते. तर ठीक आहे, मग आवाज ऐकला, ओ माय गॉड, आवाज 1 नंबर आवाज, हा असा दणकट, एखादा पोलीस बोलतो असा. आणि मला पहिल्यापासून पोलीस आणि डॉक्टर जाम आवडतात. तर ना मग बोललो आम्ही पहिला कॉलवर. छान इम्प्रेशन, म्हणजे ओके काय करते काय नाही. आणि मी आता नवीन आहे, काय बोलणार, इतकं काय बोललो नाही आम्ही. पण थोडक्यात म्हटलं घरी पप्पा आहेत, ठेवते मी फोन. आणि फोन ठेवला होता मी. त्याच्यानंतर ना मी बोलायला पण स्टार्ट केलं. मग मी गावाकडे जाऊन परत आले. परत आल्यानंतर ना हा मला म्हटला की आपण भेटू. तर म्हटलं कधी भेटणार, कॉलेज स्टार्ट झालं होतं माझं, ऍडमिशन घेतलं होतं. हा काय आला नव्हता, याचं सुट्ट्याच होत्या, हा काय आला नव्हता. तर मला बोलतो की आपण भेटू. म्हटलं ओके चालेल. मग मी वाट बघत होते कधी भेटूला. ठीक आहे, समोरून बघायला वेगळंच असतं ना की फोनवर आपण बोलतोय, चॅटिंग करतोय. तर साहेब काय येईना, म्हटलं जाऊ दे. मग तो बोलला की मी ह्या तारखेला येईल. 25 तारीख होती. तो म्हटला मी 25 तारखेला येणार आहे. म्हटलं ओके. मग मी एक्साइटेड होते. नंतर ना मला कॉल करतो की नाही मी नाही येणार. मग म्हटलं जाऊ दे ठीक आहे ओके. मग त्याने काय प्लॅन केला, माझ्या मैत्रिणीला कॉल केला, तिला सांगितलं हिला सांगू नको मी येणार आहे, सरप्राईज द्यायचंय आणि मी अचानक येऊन भेटतोय असं दाखवायचंय. मग मी येतो. मग त्याने माझ्यासाठी गिफ्ट घेतलं होतं, एक छान सोनाटाचं वॉच होतं आणि चॉकलेट्स होत्या. तर मग प्लॅन झाला ह्या दोघांचा ओके. बरं ती कसली हुशार आहे, तिने मला सांगितलं की अगं आदित्यचा मला फोन आला होता, पण तो म्हटला तुला स्वातीला काही सांगू नको की मी येणार आहे वगैरे. तर मग सगळं माझा पचका केला. मला सगळं माहित होतं. मग मी ड्रेसिंग पण तशीच केली की मला माहिती आहे बाबा चल. आणि आलो मग आम्ही. तो आल्यावर त्याने तिला कॉल केला, आम्ही आलो ये तिला घेऊन खाली. मी 15 नंबरला राहत होते, हडपसरला, कॉट बेसिसवर आमचं होतं. तर मग हा आलेला खाली, ती म्हटली चल. मग आम्ही गेलो आणि मग मी असं बघितलं, एक दुर्गा म्हणून हॉटेल आहे तिथे थांबलेला बाहेर. तर मी असं बघितलं, मी अशी रिॲक्ट झाली, हा तू कसं काय आलास, तू येणार नव्हतंस ना, ओ माय गॉड सिरियसली. अशा एक्सप्रेशन दिल्या ना त्याला, जोपर्यंत मी सांगितलं नाही तोपर्यंत कळलंच नाही की मला माहित होतं ऑलरेडी, है ना. याला वाटलं हा हिला खरंच माहिती नाहीये. मग मस्त तिथेच एक नवीन कॅफे झाला होता समोरच्या साईडला, काहीतरी कॅप्टन कॅफे म्हणून नाव होतं. ते तिथे गेलो आम्ही, कॉफी वगैरे पिलो. का तोंडाला हात लावतो तर शिंक येत होती, गेली एकदाची. हा तर कोल्ड कॉफी प्यायला गेलो आम्ही. तिथं कोल्ड कॉफी पिण्याच्या आधी मी तिला दिलं होतं चॉकलेट, आणि मी आणले होते 2 चॉकलेट सिल्क. तर तिच्या फ्रेंडसाठी आणि तिला, असं दोघांना दिलं मी. आणि त्यावेळेस ऋषिकेश अवधूत दोघं पण होते ना. ऋषिकेश नव्हतं तेव्हा, अवधूत होता आणि माझा एक मित्र होता संकेत. असं आम्ही 4 संकेत नव्हता, हा होता अमर होता. अमर होता. तर आम्ही टोटल आमिर होता, आमिर जाधव म्हणून नाव आहे त्याचं. अमर नाही रे, आमिर रे. अमर ठीक आहे, जाधव म्हणून मुलगा होता, साताऱ्याचा आहे तो. तर तो आणि हा आलेला, 4 जण गेलो होतो आम्ही. बरं तुम्हाला सांगते, मी इतकी साधी सिंपल होते, आता नाहीये. एकदम टिपिकल खेडेगावातल्या मुली राहतात ना, तो लुक, तेलाने असं चपचूप केलेले केस, वेणी बांधलेले, परत चुडीदार ते घालतात, एकदम सज्जन राहतात, असतातच त्या खरं सज्जन. पण तशा टाईप मध्ये हिचा लुक होता. म्हणजे केस ते बांधलेले नव्हते, तेल ते लावलं नव्हतं, पण
तशी दिसत होतीस की बाबा कोणी सांगू शकेल हा ही आली कुठल्या तरी एका खेडेगावात. हा चल, असं काही नव्हतं. मी जीन्स घातली होती तुम्हाला सांगते. जीन्स आणि टॉप. हा एक रेड कलरचा टॉप आणि ग्रे कलरची जीन्स घातली होती आणि मग कॉफी वगैरे पिलो. मला चॉकलेट दिली. चॉकलेटचा किस्सा सांगा. सॉरी गाईज फॉर डिस्टर्बन्स, कारण मला एक कॉल आलेला आणि आय हॅव लय खुश झाले मी. जाऊ दे, मला खूप छान प्रमोशन भेटलंय, ते मी नंतर तुम्हाला सांगेल काय काय प्रमोशन आहे ते नंतर सांगेल. खूप मस्त आहे. हा कंटिन्यू. आयो मगाच पासून कंट्रोल करत होता, मगाच पासून माझा नवरा. किती शंका येतात मला? 10, 12, 8, 10, 12. त्या आल्याशिवाय शांत होत नाही. हा हा ओके कंटिन्यू. तर आम्ही गेलो कोल्ड कॉफी प्यायला. कोल्ड कॉफी पिताना मी हिला चॉकलेट दिलं. दोन सिल्क होते, हिच्या मैत्रिणीला आणि हिला एक. तर पोरीने काय केलं असेल, गेस करा तुम्ही काय केलं असेल पोरीने. चॉकलेट घेतली, सरळ आपल्या खिशात ठेवून टाकली. हा मग काय करायचं असतं, काय करायचं असतं तेव्हा? अरे थोडी तरी लाज वाटू दे रे. नाही वाटत. तू खाणार आहेस का, तुला हवी आहे का? असं कोण विचारतं? हे बघा मंडळी, मला पहिला मुलगा असा होता जो भेटायला आलाय आणि त्याने मला चॉकलेट दिलीये, गिफ्ट आणले. ते एवढं मी नव्हता विचार केला की असं काय असेल आणि कुणी चॉकलेट दिली तर त्याला समोर काय ऑफर करायचं हे पण मला माहित नव्हतं. दिली, ठेवली मी कशाला विचारू ना तुला खायची का, मला दिली होती ना. बरोबर आहे. हा तर काय. आणि माझ्या लाईफ मधला असा पहिला मुलगा आहे का जो भेटायला आला, त्याने मला चॉकलेट दिली आणि हा एक्सपिरियन्स मी पहिला घेतला नव्हता. सो मला काही माहित नव्हतं. मी तर असं ते त्याने गिफ्ट वगैरे आणलं, म्हणलं बाप रे मेरे को पता था इसके मन में लड्डू फुटा. गिफ्ट दिल्यानंतर तिने ते ओपन करून बघितलं, तिला ते खूप आवडलं. असं व्हाईट आणि पिंक कॉम्बिनेशन असलेलं सोनाटाचं वॉच होतं, त्याच्यामध्ये हार्ट होतं. मग त्याने माझ्या हातात पण घातलं. यस. अशी स्टार्ट झालेली. आणि मग नंतर ना आम्ही फर्स्ट टाइम तेव्हा भेटलो होतो. त्याच्यानंतर आम्ही भेटलो फ्रेंड. त्यावेळेसच एक किस्सा झालेला. त्यावेळेस आम्ही भेटल्यानंतर ना मग ही बोलली की आता तू मला गिफ्ट दिलंय तर मी पण तुला काहीतरी गिफ्ट देणार. तर ते गिफ्ट काय होतं आणि मी हिला प्रपोज कसा केला आणि तिचे एक्सप्रेशन काय होते नेमकं, तर हे आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगणार आहे. तर बघायला विसरायचं नाही नेक्स्ट ब्लॉग. सो गाईज हा ब्लॉग बोलता बोलता खूप मोठा झालाय असं मला वाटतंय. सो जास्त वेळ चालू ठेवण्यापेक्षा आहे ना मी करते. तर मी त्याला काय गिफ्ट दिलं आणि त्याने मला प्रपोज केल्यावर मी काय आन्सर केलं, तर आन्सर काय केलं हे खूप इंटरेस्टिंग आहे. तुमच्या मनाला लागणार आहे, तुमच्या मनाशी असं जोडलेलं आहे आणि सगळ्यांच्याच मनाशी असं जोडलेलं असतं ते. तर ते असं माझं आन्सर होतं. तर ते बघायचं असेल तर पार्ट 2 मध्ये नक्की बघा. मी हा व्हिडिओ एंड करते आणि पार्ट 2 पण अपलोड करणार आहे लगेचच उद्या. तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघा. तर खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मी करते एंड. हो यस. येस. बाय बाय.